सॅलरी मिळते म्हणून तुम्ही रिच नाही. इन्कम येतं पण वेल्थ तयार होतं. मोस्ट पीपल अर्न इन्कम. इन्कम म्हणजे काय? तुम्ही काम केलं, तुम्हाला पैसे मिळाले. टाईम एक्सचेंज्ड फॉर मनी. वेल्थ म्हणजे काय? असेट्स जे तुम्हाला पैसे देतात. जरी तुम्ही काम करत नसाल तरी इन्कम ॲक्टिव्ह असतं, वेल्थ पॅसिव्ह असतं. इन्कम थांबलं तर जीवन थांबतं. वेल्थ बिल्ड झालं तर फ्रीडम सुरू होतं. व्हेरी फ्यू पीपल बिल्ड वेल्थ. मिडल क्लास सायकल काय असते? अर्न, स्पेंड, अपग्रेड, लाईफस्टाईल, रिपीट. असेट म्हणजे काय? जे तुमच्या खिशात पैसे टाकतात. लायबिलिटी जे तुमच्या खिशातून पैसे काढतात. कार EMI लायबिलिटी आहे. रेंटल प्रॉपर्टी ॲसेट आहे. लेटेस्ट आयफोन लायबिलिटी आहे. प्रॉफिटेबल बिझनेस ॲसेट आहे. प्रॉब्लेम काय आहे? आपण लायबिलिटीला स्टेटस समजतो. रिच लोक ॲसेटला फ्रीडम समजतात. वेल्थ एका मोठ्या डीलने तयार होत नाही. वेल्थ कंपाऊंड होते. स्मॉल इन्व्हेस्टमेंट्स, कन्सिस्टंट डिसिप्लिन, लॉंग टर्म पेशन्स. इयर 1 इनविजिबल, इयर 3 नोटिशिएबल, इयर 7 पॉवरफुल, इयर 15 फ्रीडम. कंपाऊंड पेशन्स रिअर आहे म्हणून रिच लोक रिअर असतात. इन्कम सिलिंग असतो. जॉब कितीही चांगली असली तरी लिमिट असते. वेल्थ इंजिन लिमिटलेस असतो. बिकॉज असेट्स मल्टिप्लाय. बिझनेस स्केल होतो. इन्व्हेस्टमेंट्स ग्रो होतात. स्किल्स मॉनिटाईज होतात. इन्कम तुम्ही अर्न करता. वेल्थ तुमच्यासाठी अर्न करते. डिफरन्स इथेच आहे. मनी माइंडसेट शिफ्ट. पुअर माइंडसेट हाऊ मच सॅलरी मिळेल. रिच माइंडसेट हा स्किल असेट बनू शकतो का? पुअर माइंडसेट मी किती खर्च करू शकतो. रिच माइंडसेट मी किती इन्व्हेस्ट करू शकतो. इन्कम फोकस शॉर्ट टर्म असतो. वेल्थ फोकस लॉंग टर्म असतो. सॅलरी वाढले की खर्च वाढतो. कार EMI, बिगर रेंट. प्रॅक्टिकल वेल्थ ब्ल्यूप्रिंट. इन्कम सोर्स स्टेबल करा. लाईफस्टाईल इन्फ्लेट करू नका. सरप्लस इन्व्हेस्ट करा. 1 ॲसेट क्लास डीप समजून घ्या. 10 वर्षे कन्सिस्टन्सी ठेवा. नो हाईप, नो शॉर्टकट, जस्ट कंपाऊंड. सॅलरी तुम्हाला कम्फर्टेबल बनवते. वेल्थ तुम्हाला फ्री बनवते. इन्कम कमवा. ॲसेट्स बिल्ड करा. फ्रीडम डिझाईन करा. न्यू फोन. इन्कम वाढतो, नेटवर्थ नाही. रिच लोक वेगळे काय करतात? ते इन्कम वाढल्यावर लाईफस्टाईल नाही वाढवत, ॲसेट्स वाढवतात.